मॅच ऑन करा, मॅच ऑन करा, वेळ खूप कमी आहे, मॅच ऑन करा विनंती असेल. अंपायर सिग्नल मॅच ऑन. पहिला चेंडू दिनेश पाटील. ओ लाईन चांगली होती. दिनेश पाटील 40गाव प्रीमियर लीग मध्ये आपण या खेळाडूला पाहिलं. आता गावासाठी खेळतो आणि गावासाठी जेव्हा आपण खेळतो ना तेव्हा आपल्याला चांगला खेळ करावा लागतो. 24 लाईव्ह इव्हेंट्स ऑनलाईन प्रेक्षक वर्ग. हा फटका खेळला डीप कडे, डीप कव्हर क्षेत्रामध्ये आलाय. दन 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 करत मिळतील 4 धावा. चौकार. आलेल्या तमाम पाहुणे मंडळींचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. थँक्यू व्हेरी मच सागरदादा मांडवकर. आवाज आपण ऐकला. एक रायगडमधील नामवंत समालोचक आणि त्यांचा आवाज आपण ऐकत होतात. हर्षला आपण ऐकलं. एक युवा समालोचक, परंतु इथून मात्र आपण पाहू शकाल थर्ड बँकच्या क्षेत्ररक्षकाकडे इथून मात्र झेल दिला जातोय आणि फलंदाज मात्र बाद होताना आपण पाहू शकाल. फलंदाज बाद झालाय. रोहनला आपण पाहत आहे. रोहन बॅक टू द डगआउट. प्रेसीसाठी आणि बायकोसाठी, प्रेसीसाठी आणि बायकोसाठी ताजमहाल बांधणारे अनेक झाले असतील, परंतु मातेच्या स्वप्नांचं स्वराज्य निर्माण करणारे असे एकमेव राजा आणि ते राजा शिवछत्रपती. येत्या 19 फेब्रुवारीला आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण पाहू शकाल. तिथीनुसार मार्चमध्ये जयंती आपण पाहताय. आजही आपण जर विचार केला, इतकी वर्ष उलटली तरीही त्या महापुरुषांचं आपण नाव घेतोय, कारण त्यांचं काम पारदर्शक होतं, त्यांचं कार्य खूप महान होतं आणि आजही त्यांची गाथा आपण गातोय. जाऊया मार्चच्या दिशेनं. बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय दिनेश पाटील. दिनेश पाटील तेच तर्रार वेगवान रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा आणखी एक मोठं नाव तुम्हाला पाहायला मिळतं. नक्कीच शेखर, एक सूचना आले. यश एंटरप्राइजेस जय हनुमान बारवई आणि त्यांच्या विरुद्ध संजय 11 भातान आपल्याला रिपोर्टिंग करायचे. धन्यवाद. तेच तर्रार वेगवान चेंडू आपण पाहिला. वासुदेव पाटील स्ट्राइक एंडवर पाहायला मिळत आहेत. तेच तर्रार वेगवान पूर्णपणे ताकदीनिशी गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. अगदी दोन्ही संघ एकाच गावातील. एका बाजूला तन्मयी 11 जय हनुमान नारपोली आणि त्यांच्या बरोबरीने खेळणारा रोहित अक्षय 11 यंगस्टार नारपोली संघ. एकमेकांच्या खानाखुना, अगदी वीक पॉइंट, स्ट्रॉंग झोन या बऱ्याचशा गोष्टी माहिती असतील. बऱ्याच वेळेला अगदी सराव सुद्धा एकत्रित करताना आपण बऱ्याच वेळेला पाहिलंय. आणि अशा परिस्थितीमध्ये मग एकमेकांच्या समोर खेळताना जर आपण विचार केला तर मग अगदी जर आपण पाहताय पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपला. दिनेश पाटीलचा एक गडी बाद केलाय आणि धाव संख्या खर्च केली ती फक्त 5 धावा. खेळपट्टीवर जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. नरेंद्र मस्कर हे सुद्धा खूप मोठं नाव आहे. रायगड ग्रामीण टेनिसच्या पटलावरचं मोठं नाव. एक सातत्याने चांगला खेळ करण्याची किमया तो करत असतो. लांब लांब षटकार मारणं. परंतु या मॅच मध्ये अगदी धावा किती जमतील, टार्गेट किती जमलं जाईल, टार्गेट किती जमून सेट केलं जाईल हे तुम्हाला अगदी पाहायला मिळणार आहे. शेवटची रजनी, शेवटची रात्र आणि मग खूप सारे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. सर्व प्रेक्षक वर्ग जोडला जातोय.
आजूबाजूला नजर जर फिरवली तर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, जशी जशी रात्र पुढे सरकेल तशी गर्दी तुम्हाला या मैदानाचा इतिहास आहे. आणि या मैदानावर शेवटपर्यंत प्रेक्षक तसेच्या तसे जागच्या जागेवर तुम्हाला पाहायला मिळतील. आणि एक खूप चांगलं मैदान, अगदी एका बाजूला आपण पाहू शकाल मिनी वानखेडे ज्या पद्धतीचं, त्या पद्धतीचं मैदान तुम्हाला अगदी पाहायला मिळत आहे. बॉलिंग मार्फत गोलंदाज सज्ज होतोय नितेश पाटील. नितेश पाटीलचा हा चेंडू आपण पाहताय फर्स्ट स्लिपच्या दिशेनं, अगदी यष्टीरक्षकाच्या बाजूला क्षेत्ररक्षक होता, परंतु चेंडू अगदी बाटची एज घेऊन आला. निखिलला आपण पाहताय तिथे झेल मात्र घेऊ शकले नाही, परंतु एक सिंगल मात्र प्राप्त केली वासुदेव पाटील आणि नरेंद्रनं. आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या टोटल जोडली ती 6 रन्स, 6 धावा तुम्हाला पाहायला मिळेल. 6 धावा धावपलकावर जोडल्या जात आहेत. अगदी महत्व या मॅचचं खूप आहे. जो जिंकेल तो अगदी सुपर 6 साठी पात्र असणार आहे. सुपर 12ची मॅच तुम्हाला पाहायला मिळते आहे. आणि मग अगदी दोन्ही संघांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. दोनही संघांसाठी महत्वाची मॅच. तेच तर्रार वेगवान चेंडू आपण पाहताय. चेंडू पडल्यानंतर अगदी काहीसा लो राहिला आणि सबमरीन डिलिव्हरी ज्या पद्धतीनं म्हटलं जात आहे त्या पद्धतीचा चेंडू होता. यष्टीरक्षकानं जर्सी क्रमांक 7 आपण पाहताय कामगिरी चोख बजावली आणि त्यानंतर आलाय हा डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर आहे 6 रन्स. षटक क्रमांक नितेश पाटीलचं दुसरं तुम्ही पाहताय. हा चेंडू आपण पाहू शकाल पंच अगदी आमच्याकडे वळताय. जमिनी समांतर हा दर्शवला जात आहे. अवे फ्रॉम बॉडी बराचसा दूरवर आउटसाइड दी ऑफ स्टंप. आणि हा चेंडू मात्र अवांतर वाईड आहे. वाईडच्या मदतीनं धावसंख्या वाढली. धावसंख्या आता टोटल 7 धावा. 24 इव्हेंटच्या माध्यमातून सुद्धा जे घरबसल्या प्रेक्षक जोडलेत त्या प्रेक्षक मायबापांचं आपण करूया सहर्ष स्वागत. सन्मानी आपण पाहतोय मॅच कडे आपण वळूया. आणि हा फटका गेलाय 6 धावेसाठी. तर याच दरम्यान डेरिवली गावातील राजकीय क्षेत्रातील युवा दमदार व्यक्तिमत्व आणि सर्वांना सामावून घेणारे व्यक्तिमत्व, युवा नेतृत्व गोरखजी धुमाल साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य साहेबांचे इथे आगमन झाले. मी CM भोईर साहेब आणि आयोजकांकडून विनंती करेन गोरखजी धुमाल साहेब आपण यावं स्टेजवर. आपलं हार्दिक स्वागत. मॅच शेखर रंगतदार असेल कारण एका गावचे 2 संघ म्हटला तर एक आनंद देणारा क्षण असेल आणि फ्रेंड्स फॉरएव्हर हा सामना जरूर आपण एन्जॉय करणार आहोत. नक्कीच. आणि त्यांनी सुद्धा मगाशी सांगितलं टॉस उडवताना की हा मैत्रीपूर्ण सामना असणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये परंतु क्रिकेटच्या पटलावर ज्या वेळेला आपण खेळतो ना अगदी मग क्रिकेट आणि संघाची अगदी धुरा सांभाळत असताना तो खेळ सुद्धा तसाच थोडा महत्वाचा आहे. आणि मग इथून मात्र आलेला षटकार आपण पाहिला. अगदी लांब लचक असा षटकार आपण पाहिला. आणि त्यानंतर धावसंख्येचा वेग आपण पाहिला. दुहेरी अंकामध्ये 13 लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहता. टीम बॅटिंग करताना तन्मय 11 जय हनुमान नारपोली संघ बॅटिंग करतोय. इथून मात्र आपण पाहताय अगदी मिड विकेट रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. फेकी केली होती परंतु गॅदर करता आलं नाही. कलेक्शन झालं नाही नीट. त्या अनुषंगानं मात्र सिंगल जिथून होती तिथे मात्र डबल झाली. डबल मध्ये कन्वर्ट केली. आणि या 2च्या मदतीनं धावसंख्या जमतीये ती 15 धावा. 15 रन्स तुम्हाला पाहायला मिळतील. 15 धावा धावपलकावर जोडल्या जात आहेत. मी म्हणेन कमीत कमी 40-45 धावा येणं महत्वाचं आहे 4 षटकांमध्ये. कारण मागच्या मॅचचा पण रिझल्ट पाहिला 48 धावा होत्या. त्या अगदी जमू शकला नाहीये. एक चेंडू 6 धावेची गरज होती आणि तिथे विकेट गेली. आणि अशा परिस्थितीमध्ये मग प्रथम बॅटिंग करताना तुम्हाला धामा जमवणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. इथून मात्र नरेंद्र भास्कर ऑन द फायर अगदी त्याच्यामधील गुणकौशल्य सादर करतोय. आपल्या बॅटचा फेस खोलतोय आणि आपल्या बॅट मधून दाखवतोय हा दुसरा लॉंगॉनच्या वरतून आलाय U6 षटकार. याच दरम्यान आपण पाहतोय डेरिवली गावचं दमदार युवा नेतृत्व आदरणीय गोरखजी धुमाल साहेब युवा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचे इथे आगमन झाले. आणि त्यांच्या समवेत विश्वनाथ शेठ प्रसिद्ध उद्योजक युवा नेतृत्व यांचं सुद्धा इथे आगमन झाले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. यानंतर भातान आणि त्यांच्या विरुद्ध शेखर संघ 2 आत करेल. बारवई रेडी राहायचं आपल्याला. तर नारपोळीचे सरपंच
दीपक पाटील साहेबांचं आगमन झाले, त्यांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये यायचं. यस, मॅचकडे वळूया. हा चेंडू आपण पाहताय, अगदी जोरदार अपील पाहायला मिळाला. बॅट्समन रिव्ह्यू आहे अगदी. चला विनंती करतो मी तिसऱ्या पंचांना, अगदी बिमरसाठी हा रिव्ह्यू घेतलाय. कमरेच्या वरती चेंडू आहे की नाही पाहिलं जाईल, चाचपणी केली जाईल. 24ला इव्हेंट स्क्रीनवर पाहिलं जाईल आणि निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. डिसिजन पेंडिंग. बॅट्समॅन रिव्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल. फेअर डिलेव्हरी आहे, फेअर डिलेव्हरी. इथून मात्र षटक सुद्धा समाप्त झालाय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 5 आल्या, या षटकामध्ये आल्या टोटल 16 धावा अशा जमत आहेत. 10.50च्या सरासरीनं 21 धावा धावपलकावर. व्यासपीठावर आपण पाहताय उसरली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आपण पाहू शकाल. सन्माननीय गोरखजी धुमाल दादांना आपण पाहताय. अगदी शून्यातून केलेली निर्मिती मी म्हणेन, आणि आज आपण पाहताय त्यांची उंची खूप मोठी आहे. आज जर आपण विचार केला तर राजकीय पटलावर असेल, क्रिकेटच्या पटलावर सुद्धा त्यांची दमदार कामगिरी आपण बरेच वर्षी पाहिली. अगदी स्वर्गीय राम धुमाल या टीमचं नेतृत्व करताना आपण पाहिलं, आणि त्यानंतर मग आपण पाहिलं असेल राजकीय पटलावर सुद्धा बरीच वर्ष दमदार कामगिरी त्यांची आपण पाहत आहे. आणि असंही नेतृत्व तुम्हाला पाहायला मिळतंय. अगदी त्यांच्या बरोबरीने आपण पाहू शकाल आमचे डेरवली गावचे विश्वनाथ दादा शेलके, हे सुद्धा एक खूप मोठं नाव आहे. अगदी सातत्यानं आपण त्यांना पाहत असतो त्यांच्या बरोबरीनं. आणि मग समाजसेवेचा वसा सातत्यानं आपण डेरवली गावामध्ये त्यांच्या माध्यमातून पाहिला आहे. आणि हे व्यक्तिमत्व आणि त्यांचं आपण करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. बॉलिंग मार्कवर येत आहेत गोलंदाज नितीन म्हस्करला आपण पाहताय. निखिल म्हस्कर यांना आपण पाहू शकाल गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. आणि त्यांच्या समोर मात्र आता वासुदेव पाटीलकडे सुद्धा बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर खेळतोय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाची शिदुरी तुमची मोठी गुरुकुल्ली असते, आणि तो गुरु मात्र अगदी मोठा असतो, आणि तो तुम्हाला आता वापरणं महत्वाचं आहे. समोर अगदी यंगस्टार संघ रोहित अक्षय 11 यंगस्टार नारपोली दिनेश पाटील अँड कंपनी तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि त्यांच्या बरोबरीनं तन्मयी 11 जय हनुमान नारपोली संघ. निखिल म्हस्कर सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 कॉम्बॉक्सच्या एंड कडून अगदी व्यासपीठाकडून गोलंदाजी करणार, आणि त्याच्यासमोर वासुदेवसाठी हा चेंडू आपण पाहताय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या अव्याकाच्या बाहेर अडवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चेंडूनं मात्र सीमारेषा ओलांडली आहे आणि वासूच्या बॅटमधून आलाय हा दमदार स्ट्रोक. 4 धावा चौका. चौकाराच्या मदतीने धावसंख्या टोटल जोडली जातीये. 25 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. आक्रमण करण्यास सुरुवात केलेली आहे. मागच्या षटकामध्ये षटकार आपण पाहिले. आता मात्र लॉंग ऑफच्या रिझनमध्ये खेळतोय. अलॉंग द कार्पेट आपण पाहू शकाल. स्वतः दिनेशला आपण पाहताय चेंडूला अडवतोय, फेकी करतोय, आणि तत्पूर्वी मिळाली एक सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या टोटल धावपलकावर 26 धावा. 26 एक धावेनं सुद्धा पुढे जातोय. सिंगल डबलला सुद्धा कॉन्सन्ट्रेट केले जात आहे, कारण त्यांना माहिती आहे धावेचं महत्त्व खूप सारं आहे. कारण ज्या वेळेला बॅटिंग करताना तुम्ही धावा जमवणार, त्या दुसऱ्या सत्रामध्ये डिपेंड करणं हे त्यासाठी सुद्धा धावा असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते प्रयत्न करताना मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला 2 खेळाडू बॅटिंग करतायत, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणारा संघ. परंतु इथून मात्र आपण पाहताय अधिक कव्हरच्या दिशेने डीपमध्ये खेळतोय, परंतु चेंडू अडवला जाईल. तत्पूर्वी मिळत आहेत या 2 धावा आणखी, आणि या 2च्या मदतीनं धावसंख्या 28 धावा. नरेंद्र म्हस्कर त्यानंतर वासुदेव पाटील ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते आहे, आणि धावसंख्या टोटल धावपलकावर जोडली जाते ती म्हणजे 28 धावा. 28 रन्स स्कोर कार्डवर आपण पाहताय. दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना, दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ज्याला
संधी मिळेल तो संधी मात्र घेऊन पुढे जाणार आहे सुपर 6 साठी. म्हणजे एका ना एका पारितोषिकाचा हकदार ठरेल. म्हणजे एक ना एक ट्रॉफी या गावामध्ये नक्की तुम्हाला जाताना पाहायला मिळणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये दोन्ही टीमचा खेळ नक्कीच शेवटपर्यंत चांगला राहणार आहे. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आपण. बरेचसे प्रेक्षक त्यांचे सुद्धा आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. इथून मात्र फटका दमदार आहे. अगदी आपण पाहत आहे बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय, पाठवून दिला अगदी वरच्या प्लॉट मध्ये आणि चेंडू सरळ आलाय. आसमानी सुलतानी या वेळेला गगनचुंबी गगनभेदी षटकार. आणि त्या गडकिल्ल्यावर प्रत्येक वेळेला आपण पाहिलं आज मग बऱ्याचशा प्रतिष्ठान आहेत त्या गडकिल्ल्यांची संवर्धन करतायत. पुनर्संवर्धन चालू आहे. पडझड जी झाली आहे ती अगदी चांगल्या पद्धतीने करण्याचं काम करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्या विचारांची पुन्हा एकदा महाराष्ट्राला गरज आहे. कारण वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शंकराच्या पिंडेवर केलेला रक्ताचा अभिश्राव आणि त्यानंतर घेतलेली मुठभर मावल्यांच्या बरोबरीने शपथ ही आपण पाहिली. इथून मात्र वॉट स्ट्रोक, लाजवाब, काय बात आहे. क्या बॅटिंग करतोय नरेंद्र मस्करच्या बॅट मधून आलाय हा. आणखी एक दमदार डीप मिड विकेटच्या वरतून येतोय. वैयक्तिक योगदान जर आपण पाहिलं नरेंद्र म्हस्करचं 8 चेंडू 28 धावेचं योगदान, टोटल 4 षटकार त्याच्या बॅटमधून लांब लचक आपण पाहिलेत. मी मगाशीच म्हटलं अनुभव खूप सारा आहे. बरीच वर्ष खेळलाय, बरीच वर्ष खेळतोय. नारपोली गावाच्या टेनिस क्रिकेटसाठी खूप सारे योगदान त्याचं आपण पाहिलंय. आणि मग असं असताना आता मात्र यंगस्टर आणि त्यांच्या समोर खेळत असताना काय लाजवाब बॅटिंग करतोय. आपल्यामधील असणारी गुणकौशल्य, आपल्यामधील असणारी पूर्णपणे शक्ती पणाला लावतोय आणि बॅट मधून षटकार आपल्याला पाहायला मिळतात. एक सूचना आले, खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील, अन्यथा तिथे त्यांचं कोणी पाठीराखा नसेल. कारण स्पर्धेमध्ये डिसिप्लिन आपल्याला मेंटेन करायचे. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू असतील आणि त्याच्या काही अंतरावर सुद्धा काही सहकारी नको. या सुद्धा सूचनेचं सर्वांनी लक्ष द्यावं. कारण आज फायनल रात्र, तर इनिंग ब्रेकमध्ये टॉस मॅन्डेटरी असेल. मी दोन्ही संघांना कॉल केला, यानंतर फायनल कॉल केला जाईल. धन्यवाद. नक्कीच आपण या सूचनांचं पालन करा, फॉलो करा. आयोजक ज्या वेळेला आयोजन करतायत नियोजन केलं जातंय. कारण आयोजन करणं सोपं, परंतु नियोजन करणं महत्त्वाचं आहे आणि ते नियोजन खूप चांगलं आहे. 17व्या वर्षामध्ये ही स्पर्धा तुम्ही पाहताय. 12 वर्ष म्हणजे एक तप होऊन सुद्धा पुढे गेलेली ही स्पर्धा तुम्ही पाहताय. इथून मात्र आणखी एक फटका दमदार आलाय, बॅटच्या रडर मध्ये आलाय. जसा सीम मध्ये अगदी आपण पाहतो मोबाईलच्या सीम मध्ये स्लॉट जो असतो त्या स्लॉट मध्ये आलेला चेंडू आणि पुन्हा एकदा त्या चेंडूला पाठवतोय सीमा रेषेच्या बाहेर. अगदी या अंधाऱ्या रात्रीमध्ये आणि आसमानाकडे फक्त आम्हाला सुद्धा बघावं लागतंय. हा येतोय षटकार. सेहेचाळीस धावा लागतायत. 46 रन्स, 46 धावा धावफलकावर. 3 षटकं संपली. 18 चेंडूचा खेळ मात्र संपलाय आणि 18 चेंडूच्या समाप्तीनंतर अद्यापर्यंत 46 धावा. म्हणजे अगदी जर विचार केला आपण, अलंकार भोईर अगदी जर विचार केला 46 जमले. शेवटचं स्लॉगरचं षटक आहे. ग्रामीण भाषेमध्ये त्याला हाणामारीचं षटक म्हटलं जात आहे. मनसुबा असतो फलंदाज जास्तीत जास्त धावा जमवणं आणि ते प्रयत्न केले जातील. म्हणजे टार्गेट किती सेट होईल, टार्गेट किती मोठा असेल हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. परंतु हे विसरून चालणार नाही आहे. समोर सुद्धा यंगस्टर नारपोली संघ दिनेश पाटील आणि कंपनी आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाही आहे. कारण नाण्याला 2 बाजू असतात आणि त्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहणं महत्त्वाचं आहे. कारण क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत भागीत करणं हे चुकीचं आपण पाहिलं आहे. आणि इथून मात्र अगदी आपण पाहू शकाल मग
धावसंख्या अद्यापर्यंत 46 जमली आहे. येणारे शेवटचं षटक घेऊन येतोय बॉलिंग मार्कवर गोलंदाज निखिलेश पाटील. निखिलेश पाटील यांना आपण पाहू शकाल गोलंदाजी करताना पंचांच्या डाव्या बाजूने सज्ज झालाय. पहिला चेंडू आपण पाहताय निखिलेश यांचा आपण पाहू शकाल शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळतायत. वासुदेव दुसऱ्या धावेसाठी सरसावलेत परंतु टॉपिंग क्रीज मध्ये उभे आहेत. बघा नरेंद्र, त्यांना माहिती आहे की स्ट्राईक आपल्याकडे जास्तीत जास्त राहणं आणि मग धाव घेण्याची संधी दुसरी नाहीये. एक सिंगलच्या मदतीने 47 धावा. संजय 11 मातान टीमचे कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत. आमचे ऋतिक यांना आपण पाहू शकाल त्यांच्या बरोबरीने बारवाई संघ खेळणार आहे. अगदी इनिंग ब्रेक जसा होईल तसा आपण टॉस सुद्धा करणार आहोत. परंतु अगदी खूप चांगली स्पर्धा. प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक मायबाप आणि त्यांचा आपण करूया पुन्हा एकदा स्वागत. कारण ज्या वेळेला कोणतीही स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये प्रेक्षक ज्या वेळेला जोडतात ना त्यावेळेला ती स्पर्धा तुमची यशस्वी होताना बऱ्याच वेळेला पाहताय. इथून मात्र आपण पाहू शकाल नरेंद्र म्हस्करचा आणखी एक तडाखा बाटच्या रडारमध्ये. हा चेंडू मात्र आपण पाहू शकाल मिड विकेटच्या वरतून आलाय. हा सुद्धा हँडसम 6 षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने धावा संख्या टोटल 53 धावा. 50 कंप्लीट्स 50 प्लस धावा 53 धावा. अर्धशतक धावफलकावर जोडलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये केलेली दमदार कामगिरी दिनेश पाटीलजी आणि त्यानंतर पूर्णपणे येणाऱ्या बाकी गोलंदाजांनी त्याच्यावर पाणी फेरलंय. कारण दिनेश पाटील हा सुद्धा एक चांगला खेळाडू आणि त्यानंतर त्याने केलेली त्याच्या पावलावर पाऊल टाकून गोलंदाजी करणं महत्वाचं होतं पण तसं झालं नाहीये. आणि मग त्याचा पुरेपूर फायदा नरेंद्रने उचलला आणि बॅक टू बॅक लगावतो अद्यापर्यंत 4 षटकार. धावसंख्या 53 धावा. एक भला मोठा उच्चांक त्याच्याकडे वाटचाल करताना टीम तुम्हाला पाहायला मिळत आहे. तन्मयी 11 जय हनुमान नारपोली अगेन्स्ट खेळताना रोहित अक्षय 11 यंगस्टर नारपोली टीमच्या समोर तुम्ही पाहू शकाल. धावसंख्या 53. पुन्हा एकदा निखिलेश पाटील यांचा वेगवान तेज तर्रार चेंडू आता मात्र पाहायला मिळतो. कमबॅक झालाय. बऱ्याच चेंडूपासून आपण पाहिले षटकार पाहायला मिळाले आणि बऱ्याच उशिराने झालेला कमबॅक आपण पाहत आहे. डॉट आलाय आणि त्यानंतर मात्र धावसंख्या स्थिर आहे 53 धावा. उर्वरित येणारे आता 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पूर्वार्ध सुरू आहे. पूर्वार्धाचा खेळ बाकी आहे आणि त्यामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 53. आता मात्र आपण पाहताय अगदी नशिबाचा चौकार मी म्हणेन. बॅटची एज लागली त्यानंतर अगदी दूरवर होता चेंडू दिनेश पाटील पासून आणि त्यानंतर मागे बॅकअप नव्हतं आणि वेगानं अगदी आपण पाहताय चेंडू सरळ निघालाय. तो म्हणजे लॉंग स्टॉपला मिळतील 4 धावा. बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा. 44 धावसंख्येवर खेळतोय नरेंद्र म्हस्कर या वेळेला आणि या षटकाराने मात्र 50 धावा कंप्लीट करतोय. अर्धशतक 50 कंप्लीट बॅट वरती करायची आहे आणि प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं. आपण नरेंद्र म्हस्कर साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. 13 चेंडू 50 धावांची एक बहारदार खेळी आपण पाहिली. 50 धावा त्याच्या बॅट मधून आपण पाहताय. थँक्यू डीजे. पूर्ण स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक नरेंद्र म्हस्करच्या नावावर. काय बॅटिंग करतोय. लाजवाब. कौतुक करावं तेवढं कमी मी म्हणेन. कारण ज्या वेळेला एखादा खेळाडू चांगला खेळ करतोय त्याचं कौतुक होणं महत्वाचं आहे. मग भले काही असेल परंतु सामना अगदी चुरशीचा होईल यात मात्र शंका नाहीये. धावसंख्या टोटल 63 धावा. 63 रन्स आणि त्यानंतर मात्र आलेला आणखी एक दमदार फटका येतोय. हा लांब आणि उंच मिड विकेटच्या वरतून आउट ऑफ दी पार्क आलाय. हा षटकार आणि फक्त षटकार.
केला जाईल. लगेच टॉसकडे आपण वळणार आहोत आणि मी सन्माननीय गोरखजी धुमाळ साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य युवा नेतृत्व डेरिवली गावचं राजकीय आणि कला क्रीडा सामाजिक क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्व आणि साहेबांच्या शुभ हस्ते टॉस लगेच होईल. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. आपण टॉस करूया. गोरखजी धुमाळ साहेब यांच्या शुभ हस्ते बारवई आलाय आणि त्यांच्यासमोर भातान तर कॉल करेल. कॉल येईल. टॉसचा कॉल येईल. बारवईकडून कॉल आलाय आणि यस टॉस विन. टॉस जिंकलाय भातांना. शुभेच्छा असतील आपल्याला आणि साहेबांचा आम्ही सन्मान करणार आहोत. मी त्यांचं मनापासून धन्यवाद. पुढचा सन्मान आपण करूया. विश्वनाथ शेळके ग्रामपंचायत सदस्य एक युवा नेतृत्व आहे आणि विश्वनाथ शेळके साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होईल. तर विश्वनाथ शेळके साहेब यांचा सन्मान इथे होणार आहे. पाहुण्यांचं मनापासून धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण उपस्थित राहिलात. आपलं सहर्ष स्वागत. तर मी पुन्हा एकदा संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे चषकाची स्पर्धा पाहतोय. तमाम पाहुणे मंडळी, विश्वनाथजी शेळके साहेब ग्रामपंचायत सदस्य, आपण वेळात वेळ काढून आलात. तर भातांना जिंकला टॉस. त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन त्यांचा अजूनही पेंडिंग आहे. मॅनेजमेंटकडून आम्ही या सूचना शेखर देतो. फिल्डिंग टीमला विनंती करेन. आज नारपोली विरुद्ध नारपोली एक घनघोर युद्ध शेखर आपण जरूर पाहिलं. मात्र आपण पाहतो ही मैत्रीपूर्ण लढत असेल आणि गावचे दोन्ही संघ आहेत. लहानपणापासून क्रिकेट खेळलात. एकमेकांचा खेळ प्रत्येकाला माहिती आहे. मात्र आज नरेंद्रनं दाखवून दिलं का माझ्याकडे ती सुप्त क्षमता आहे आणि सर्वांची मनं जिंकली. चेंडू लगेच पुरवला जाईल आणि मॅच ऑन होईल. आघाडीची जोडी लगेच पाठवा कारण आज 11 मॅचेस कव्हर करायचे. सन्माननीय पाहुण्यांचं शुभागमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून रमेशजी मोरे साहेब ग्रामपंचायत सदस्य नारपोलीचे रमेशजी मोरे साहेब यांचे इथे आगमन झाले. अतिथी कक्षामध्ये त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. रमेशजी मोरे साहेब श्री दत्त क्रिकेट संघ भातान आयोजित कैलासवासी संजय भोईर आणि अशोक भोईर कैलासवासी अशोक भोईर स्मृती संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे चषक. तमाम मान्यवर मंडळी, 24ला इव्हेंट्स आमचा पाहुणा वर्ग नारपोली विरुद्ध नारपोली ही लढत पाहतो आणि शेखर बघा फायनलची रात्र आहे. प्रेक्षक वर्ग मस्तपैकी भातांचे मैदान म्हटलं तर आनंद देणारा असतो. मात्र बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसू नका. ही फक्त एक प्रेमाची विनंती असेल. जो पडदा आहे ना त्याच्यावर काहींनी पाय दिलेत, आरामात बसलेत. स्पर्धेचा दर्जा वेगळा आहे. मॅनेजमेंट आम्हाला सांगते, आम्ही तुम्हाला पोहोचवतो. मग मॅनेजमेंट आयोजक तिथे आले तर तुम्हाला अपमान सहन करावा लागेल. दिलगिरी व्यक्त करेन. बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा. बच्चे कंपनी आवाज येतोय का आमचा? आवाज येत असेल तर बाउंड्री लाईनच्या मागे बसा. भरपूर जागा आहे. शेखर निसर्गरम्य डोंगर आहे. तुम्हाला कुठेही लोणावळ्याला गेल्यानंतर जी फिलिंग येते ना ती फिलिंग इथे तुम्ही पाहाल. अशी डोंगर आहेत, निसर्गरम्य परिसर आहे. मात्र बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसू नका ही रिक्वेस्ट असेल. आणि स्पेशली खेळाडू जो कक्ष आहे ना तिथे सुद्धा सूचना देण्यात आल्यात. फक्त खेळाडू असतील आणि त्यांनी चेअरवर सिटअप व्हायचे ही सुद्धा विनंती असेल. चेअरवर बसणं सुद्धा तुमच्यासाठी आम्ही तिथे चेअर्स अवेलेबल केलेत. तिथे आपण बसायचं. मॅच ऑन होईल. ऐकूया पुन्हा एकदा आमचे शेखर यांना ऐकूया आपण आणि मॅच ऑन करूया. धन्यवाद. पूर्वार्ध आपण सर्वांनी पाहिला. पूर्वार्धामध्ये 69 धावा जमवल्या. सरासरी आता ठेवली आहे 17.25ची आणि त्या सरासरीनं करायचे 4 षटकांमध्ये 70 धावा. जसा खेळ मी म्हणेन नरेंद्रने केलाय. जर मैदानामध्ये मी म्हणेन कल्पेश मस्कर जर राहिला तर या मॅचचं चित्र काहीसं वेगळं होऊ शकतं आणि त्यासाठी त्याला आता प्रयत्न करावे लागतील. लेट्स प्ले गेम ऑन. बॉलिंग मार्कवर गोलंदाज तैनात अभिजित मोरे. पहिलं षटक पॉवर प्लेचं मांडंटरी पॉवर प्ले बंधनकारक. शतक हाताळण्यासाठी सज्ज झालाय आणि इथून मात्र पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूला खेळत असताना गोल्डन डकचा शिकार ठरलाय. बॉल उडवली गेली आहे. यष्टांचा वेध घेतलाय आणि इथून मात्र मोठ्या विकेटचं पतन. मैदान सोडावं लागतंय. कल्पेश याला पहिली विकेट इथून मात्र मिळाली ती तन्मयी 11 जय हनुमान नारपोली संघाला आणि रोहित अक्षय 11 यंग स्टार नारपोली टीमला हा झटका क्रमांक पहिला.
जगात भारी 19 फेब्रुवारी 19 फेब्रुवारी आपण पाहू शकाल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती प्रत्येक गावामध्ये अगदी भारताच्या बाहेर सुद्धा आपण पाहत असताय वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा ती साजरी केली जाते आहे. कारण आज आपण पाहिलं ना अगदी भारताच्या बाहेर जर गेलं ना सतीश दादा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पेशली सिलेबस आहे अगदी ते सुद्धा आपण बऱ्याच वेळेला पाहिलं आहे. आणि इथून मात्र पहिल्या विकेटवर अगदी शिक्कामोर्तब केला गोलंदाज अभिनव आणि त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज. इथून मात्र सांगितलं जात आहे दिनेश पाटीलच्या माध्यमातून जरी कल्पेश बाद झाला असला तरी आम्ही सुद्धा मैदानामध्ये आलोत आणि आम्ही सुद्धा या थापांना जमवण्यासाठी प्रयत्न करू शकतो आणि प्रयत्न करताना आलेला हा पहिला षटकार. अग्री कोऱ्यांची एकविरा माय तिचे गीत तुम्ही ऐकताय. कधीही जा तुम्ही त्या कारल्याच्या डोंगरावर तुम्हाला ती गर्दी कायमस्वरूपी पाहायला मिळेल. इथून मात्र पहिला चेंडू विकेट त्यानंतर कमबॅक बॅट्समनचं आपण पाहिलं आणि षटकाराला दिनेश पाटीलचा सरळ बाटणं समोर. इथून मात्र बराचसा उंच उडालाय उंची आणि लांबी सुद्धा तितकीच पाहायला मिळत आहे. चेंडू मात्र या वेळेला आउट ऑफ दी पार्क इथून मात्र फेकून दिला जात आहे आणि षटकार मात्र आलाय दिनेश पाटीलच्या बॅटमधून. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. आता पाहिलं ना आपण नरेंद्र मस्करला सुद्धा चेंडू फुटबॉल सारखे दिसत होते. आता मात्र सुरुवात केली दिनेश पाटीलनं त्याला सुद्धा चेंडू त्याच पद्धतीचा दिसतोय आणि तो सुद्धा षटकार मारतोय. कारण गरज आहे त्या षटकारांची गरज आहे त्या धावांची 70 धावा करायच्या आहेत. आता मात्र हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळत आहे पंच आमचे द्वारकानाथजी चोरगे सरांचा इशारा आलाय हा चेंडू खराब आहे अवांतर असेल आउटसाइड दी ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी पाहायला मिळतोय. बाहेर निघणारा चेंडू बराचसा पाहिला आणि त्याच्यावर मात्र एक अवांतरची धाव आली आणि धावसंख्या धावपलकावर टोटल जोडली 13 धावा 17-25 ची सरासरी आहे. इथून मात्र वेगवान चेंडू होता बॅटची एज होती थर्डमॅनला आपण पाहताय क्षेत्ररक्षक होता चेंडूला अडवतोय बघा. चांगली फिल्डिंग मी म्हणेन केली आहे कारण चेंडू जर वेगानं होता निसटला असता तर सीमापार गेला असता 4 धावा आल्या असत्या परंतु बॅकअप दिलाय चांगलं आणि त्यानंतर मात्र निर्धाव डॉट गेंद पे कोई आकडा नाही कोई नंबर नाही आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर आहे 13 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. इथून मात्र फटका या वेळेला लाजवाब आहे मनगटी ताकदीचा फटका पाहायला मिळतोय. अगदी लोअर फुल टॉस होता त्याला प्रॉपर बॅटवर घेतोय आणि त्यानंतर मात्र प्रॉपर स्ट्रोक पाहायला मिळाला. शॉर्ट कव्हरला इनफिल्डला क्लिअर केलं जात आहे आणि इथून मात्र आलाय हा सुद्धा फ्लॅट 6 षटकार. आमचे मान्यवर रमेशजी मोरे साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य नारपोली साहेबांचा इथे सन्मान होणार आहे. टीम मीटिंग 2 षटकानंतर असेल आणि मॅनेजमेंटकडून आणखीन सूचना आल्या शेखर का पुढच्या मॅचपासून 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये फिनिश करावे लागतील. हा आणखीन काही चेंजेस केले ते नेक्स्ट मॅचपासून आम्ही इम्प्लिमेंट करणार आहोत. जर रमेशजी मोरे साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य नारपोली क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे आणि आज या सामन्याला त्यांची उपस्थिती पाहतो आणि आमचे मुख्य आयोजक CM बोईर साहेब त्यांच्या वतीनं त्यांचा सन्मान होतोय. धन्यवाद. हा चेंडू आपण पाहताय वाडे कॅच क्या बात है लाजवाब फिल्डिंग. अगदी आपण पाहिलाय भारतीय संघाचा मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग या डिपार्टमेंटमध्ये चांगलं फिल्डिंग करतायत आणि तेच डिपार्टमेंट चांगल्या पद्धतीनं त्यांना पार पडलं. क्षेत्ररक्षक होता आर्यन पाटीलनं काय छेल टिपलाय बघा. अगदी आपण पाहू शकाल शॉर्ट कव्हर आणि ते क्षेत्र निवडलं होतं परंतु अगदी थोडीशी उंची घेतली आणि झेल मात्र टिपल्यानंतर जल्लोष साजरा झाला कारण त्यांना माहिती आहे दिनेश पाटीलची विकेट किती महत्वाची होती आणि ती मात्र घेतली जाते. अभिजितच्या शेवटच्या चेंडूवर विकेटचा पतन
एक विस्फोटक इनिंग जी सुरू झाली होती त्या इनिंगला मात्र पूर्ण विराम लागलाय आणि फलंदाज मात्र दिनेश पाटील ज्यानं 3 षटकार लगावले तो मात्र बॅक टू द डगआउट. तर शेकोटी वगैरे कोणी पेटवली असेल तर कृपया ती विझवायची. बघा मैदानामध्ये सर्व धुरीचं वातावरण, धुळीचं आपलं वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. सर्व धूर जे आहे ते मैदानामध्ये येतोय. विनंती करतोय आम्ही बघा आपण ते विझवायचं आहे. चला सामना सुरू करा. बघा नवीन बॅट्समन येतोय इनॅट 4थ्या क्रमांकावर. बॅट्समन नितेश पाटील, गोलंदाज भावेश मोरेला आपण पाहताय. भावेश मोरे हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. डावखुरी हाताचा गोलंदाज आपण पाहता. नॅचरल स्विंग, आपण डावखुरी हाताचा गोलंदाज म्हटलं तर नॅचरल स्विंग, कारण पडल्यानंतर चेंडू स्कीट होणं, टर्न होणं या गोष्टी आपण पाहत असताय. आणि मग त्यानंतर पहिला चेंडू आपण पाहिला अगदी ऑन साईडला आपण पाहिलं तर हलक्या हातानं स्टिअर केलाय, क्लिक करतोय आणि एक सिंगल मात्र प्राप्त केली गेली आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 20 धावा. दुसरं दशक धावपलकावर जोडलं जात आहे. 20 रन्स स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा भावेश सज्ज, येणारी 17 चेंडू आणि आता मात्र 50 धावेची गरज आहे. टार्गेट मी म्हणेन तसं महागडं आहे, मोठा आहे, परंतु प्रयत्न जर केले तर मी म्हणेन कठीण असं काही नाही आहे आयुष्यामध्ये. मी म्हणेन की प्रयत्नांना अगदी पर्याय नाही आहे, कारण तुम्ही जर प्रयत्न केलेच नाही तर तुम्हाला यश मात्र मिळणार नाही आणि ते प्रयत्न तुम्हाला सातत्य ठेवणं हे महत्त्वाचं आहे. या मॅचकडे सुद्धा पाहिल्यानंतर असंच मी म्हणेन की सातत्य ठेवावं लागेल. यंगस्टर नारपोली टीमला बॅटिंग करताना मग तुम्हाला धावा येवो न येवो, परंतु त्यासाठी तुम्हाला झगडावं आणि प्रयत्न करावे लागतील. आणखी 2 धावा जोडल्या, 2च्या मदतीनं धावसंख्या टोटल जोडली जाती आहे ती 22 धावा. आता मात्र 48 धावा, येणारे 16 चेंडू, 48 धावेचे इक्वेशन रिक्वायर्ड तुम्ही पाहू शकाल. रन्स तुम्हाला करायचे आहेत 16 मध्ये 48 धावा. भावेश मोरे पुन्हा एकदा सज्ज होतोय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. ब्लॉकहॉलमध्ये चेंडूला पिच करतोय आणि त्यानंतर मात्र केली गेलेली चुकी पाहायला मिळाली. बॅकअप सुद्धा मिळालं नाहीये आणि त्याचा फायदा मात्र उचललाय. अगदी आपण पाहू शकाल तो म्हणजे या वेळेला बॅटिंग करणाऱ्या टीमनं मिळतील त्या टीमला 4 धावा चौकार. चार धावेच्या मदतीनं धावसंख्या 26 धावा. 4 धावा मायनस झाल्या 48 मधून आता 44 धावा. 15 चेंडू आणि 44 धावा. या 3 चेंडूवर बरंच काही निर्भर आहे अलंकार. जर या 3 चेंडूमध्ये एकाच 2 जर बिगिट आले ना, 10-12 धावा जर आल्या तर मॅचमध्ये दुसऱ्या 2 षटकामध्ये पुढच्या थोडंसं अंतर कमी होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. इथून मात्र बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज भावेश मोरे आणि त्याच्या समोर फलंदाज आहे नितेश पाटील. नितेश साठी हा चेंडू आपण पाहताय. यावेळेला फटका ऑन साईडला पुन्हा एकदा खेळतोय. लॉंग ऑन मध्ये आपण पाहू शकाल. थोडंसं फंबल होताना आपण फिल्डरला पाहिलं तिथे, परंतु 2 धावा पूर्ण करतोय नितेश आणि त्याच्या जोडीला असणारा खेळाडू आपण पाहू शकाल जयेंद्र पाटील. जयेंद्र अद्यापर्यंत 1 चेंडू खेळलाय. दिनेश बाद झाल्यानंतर नितेश आलाय आणि त्यानं मात्र डबल आणि 1 चौकार अशा अद्यापर्यंत 8 धावा जोडतोय. परंतु षटकार चौकारांशिवाय पर्याय नाही आहे. ते जर आले तर प्रेशर वाढेल गोलंदाजी करणाऱ्या संघावर आणि ते प्रेशर तुम्हाला त्यांच्यावर टाकावं लागेल. ते प्रेशरमध्ये त्यांना आणावं लागेल आणि त्यासाठी चांगली बॅटिंग करणं हे सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. हा चेंडू आपण पाहता अगदी चांगला आहे. पडल्यानंतर अगदी गुड लेंथवरून आपण पाहू शकाल टेक ऑफ केलाय आणि पडल्यानंतर वेगाने चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय आणि त्यानंतर निर्धाव आणि डॉट चेंडूची सांगता आणि समाप्ती मात्र पाहायला मिळते आहे. उर्वरित या षटकामधील 1 चेंडूच्याकडे बाकी आहे. भावेश मोरे. भावेश मोरे सज्ज होतोय.
दोनही संघ आपण पाहताय नारपोली टीम खेळताना आपण पाहू शकाल एकमेकांच्या समोर आणि त्या टीमला आमची स्वप्नील हातमोडे आपण पाहताय पळसपे यांच्याकडून खूप सारे शुभेच्छा येत आहेत त्यांचा आपण करूया स्वागत स्पर्धेला सुद्धा खूप सारे शुभेच्छा आलेत परंतु इथे मात्र काय घडतंय बघा मिसअंडरस्टँडिंग कॉलिंग प्रॉपर झालं नाही आहे संभाषण होणं महत्त्वाचं होतं ते झालं नाही आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल विकेट गेली रनआउटची आणखी एक धक्का लागतोय तो रोहित अक्षय 11 यंगस्टार नारपोली टीमला आणखी एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला येणारे 12 चेंडू आणि आता 41 धावेची गरज आहे 12 चेंडू आणि 41 धावा अगदी शेवटची रात्र शेवटची रजनी गुलाबी थंडी तुम्हाला पाहायला मिळते हलकीशी हवेचा झुलूक तुम्हाला पाहायला मिळतोय तो अगदी आपण पाहू शकाल स्पर्श करतोय उसरली ग्रामपंचायतीची आहे विद्यमान सदस्य आपण पाहताय मुकेश्वर भगत यांचं इथे शुभागमन झालंय त्यांना विनंती करूया दादांना आपण व्यासपीठावर या आपलं मनपूर्वक स्वागत करतो आम्ही या संघर्ष योद्धा प्रीतम दादा चषक आणि या स्पर्धेमध्ये 17व्या वर्षामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे मुकेश दादा भगत आपण पाहताय एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत एक चांगले खेळाडू सुद्धा आपण पाहताय त्यांचा संघ सुद्धा आपण खेळताना बऱ्याच वर्षीपासून पाहत आहे आणि मग विद्यमान सदस्य मुकेश्वर भगत आणि त्यांचं इथे शुभागमन झालंय त्यांना विनंती करूया पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे आपलं मनपूर्वक स्वागत आहे बॉलिंग मार्कवर येतोय गोलंदाज नवीन कल्पेश गायकवाडला आपण पाहत आहे नवीन बॅट्समन प्रीतम मस्करला आपण पाहू शकाल इनॅट 5व्या क्रमांकावर आलाय फिल्डिंग डिपार्टमेंट आपण पाहताय शॉर्ट फाईन लेग फर्स्ट स्लिप त्यानंतर अगदी थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहू शकाल डीप कव्हरमध्ये आपण एक फिल्डर पाहताय अगदी शॉर्टमध्ये अगदी ऑफसाईडला एक क्षेत्ररक्षक पाहू शकाल पंचांचा इशारा अवांतर लॉंग ऑनमध्ये एक फिल्डर तुम्ही पाहताय त्यानंतर मग एका बाजूला आपण पाहताय काऊ कॉर्नर त्यानंतर मिड विकेट आणि अशी व्यूहरचना तुम्हाला पाहायला मिळत आहे अगदी खूप चांगलं मैदान सुसज्ज असं मैदान तुम्हाला पाहायला मिळत आहे खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी सातत्यानं आमच्या आयोजन कमिटीने घेतली आहे मग श्री दत्त क्रिकेट संघ बातान असेल आणि जे कालपर्यंत आपल्यात होते परंतु आज आपल्यात नाही आहेत इथून मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतो वेगानं परंतु अगदी पुढ्यामध्ये त्याचा चेंडू पडलाय परंतु मिळाली या चेंडूवर फक्त 2 धावा आणि या 2च्या मदतीनं धावसंख्या टोटल 31 धावा 32 धावा येणारे चेंडू आता 11 चेंडू आणि आता 38 धावेची गरज आहे 11 चेंडू 38 धावेची गरज असताना बॉलिंग मार्कवर प्राचारण केलंय कल्पेश गायकवाडला आपण पाहताय फटका चांगला आहे फटका सरळ या वेळेला आपण पाहू शकाल डगआउटच्या दिशेनं जे खेळाडू कक्ष आहे त्याला सलामी देत असताना येतोय हा फलंदाज आपण पाहिला जयेंद्र पाटीलच्या बॅटमधून आलाय हा दमदार फटका 6 षटकार इथून मात्र आपण पाहू शकाल या चेंडूवर मात्र एक सिंगल आली सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर जोडते 39 धावा आमचे वासुदेवजी पाटील तुम्ही पाहताय नारपोलीचे तुम्हाला पाहायला मिळते त्यांचे खूप जवळचे निकटवर्तीय नितीन पाटील वडवली आणि त्यांच्याकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा येतात त्यांच्या टीमला आणि या स्पर्धेसाठी प्रीतमदादा म्हात्रे आणि त्यांचे खूप जवळचे निकटवर्तीय अगदी दादांच्या बरोबरीनं नितीन पाटील यांना आपण सातत्यानं पाहत असताय आणि त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आता मात्र येणारे 8 चेंडू आणि आता 31 धावेची गरज आहे दिनेश पाटील ज्या वेळेला मैदानात होता ना त्यावेळेला असं वाटलं की सामना खूप गरम होईल सामना अगदी
जशास तसं उत्तर होईल, परंतु तो बाद झाला. अगदी त्याचा चांगला झेल टिपला आणि त्यानंतर मॅचचं रूपांतर अगदी आपण पाहिलं तर अगदी कमी धावा येणं, विकेट जाणं असं पाहिलं आपण. आणखी एक विकेट जातोय, फलंदाज आणखी एक बाद झालाय. फलंदाज बाद झालाय. आता मात्र नवीन फलंदाज त्याच्या जागेवर येतोय. निखिल मस्करला आपण पाहत आहे. निखिल मस्कर इनॅट 6व्या क्रमांकावर मैदानामध्ये येत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. आणि बॉलिंग मार्कवर कल्पेशला आपण पाहू शकाल. 7 चेंडू, आता 31 धावेची गरज आहे. या चेंडूवर जर एखादा बिगिट आला, अंतर कमी होईल, राहतील 25 धावा. परंतु त्यासाठी निखिलनं सुद्धा प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न जर केले तर यश तुम्हाला नक्की मिळेल, तुमच्या पदरी यश पडेल. त्यासाठी प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं आहे. परंतु बॅटची एज होती, आवाज इथपर्यंत आला, परंतु झेल मात्र मिस केला नरेंद्रनं. आणि त्यानंतर मात्र फलंदाज बचावला गेलाय. धावसंख्या आता मात्र येणारे शेवटचे 6 चेंडू आणि करायच्या त्या टोटल 31 धावेची गरज आहे. 6 बॉल्स आपण पाहताय रिमेनिंग आणि 31 रन्स रिक्वायर्ड्स या मॅचमध्ये जिंकण्यासाठी करायच्या त्या टीम रोहित अक्षय 11 या यंगस्टार नारपोली टीमला. आणि त्यांच्या समोर मात्र खेळणारा संघ तन्मय 11 जय हनुमान नारपोली संघ हे एकमेकांच्या समोर खेळताना या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय. सुपर 12, सुपर 12 अगदी आणि त्यामधून जो जिंकेल तो सुपर 6 साठी पात्र असणार आहे. म्हणजे एक ट्रॉफी नारपोली गावामध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. आणि कौतुक करूया आपण दोन्ही टीमचं, कौतुक करूया दोन्ही संघांचं, अगदी सर्व त्यांच्या पाठीराख्यांचं. आणि पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. येणारे आता 6 चेंडू आणि 31 धावेची गरज आहे. चला मॅच थोडी स्पीडअप करा, मॅच थोडी स्पीडअप करा. वेळ जास्त चाललाय आणि आयोजकांकडून ही माहिती आम्हाला मिळते. यानंतर शेखर मॅनेजमेंटने निर्णय घेतला का पुढच्या मॅचपासून 3 ओव्हरसाठी 15 मिनिटं देण्यात येतील. धन्यवाद. नक्कीच टाईम अलर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. टायमिंगला महत्त्व द्या. टाईम इज मनी. कारण टायमिंग सोबत जो चालतो, वेळेसोबत जो पुढे जातो, त्याचं सक्सेस मात्र त्याच्या जवळ नक्कीच येत असतं. आणि त्या वेळेला महत्त्व देणं, मग क्रिकेटच नाही आहे, क्रिकेटच्या बरोबरीनं दैनंदिन जीवन असेल, अगदी स्वतःचा व्यवसाय नोकरीधंदा असेल, त्यानंतर फॅमिली टायमिंग असेल, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. इथून मात्र आपण पाहू शकाल अवांतर चेंडू वाईड आलाय. खूप सारा बाहेर जाणारा हा चेंडू पाहिला आपण. आणि त्यानंतर आता मात्र येणारे चेंडू आता राहिले 6 आणि 30 धावेची गरज आहे. आमचे मुकेशजी भगत यांना आपण पाहू शकाल. विद्यमान सदस्य आपण पाहताय. ग्रुप ग्रामपंचायत उसरली आपण पाहताय. त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. हा फटका आपण पाहू शकाल. अगदी क्षेत्ररक्षक होता तिथे. डॉट चेंडू आलाय. 5 मध्ये आता 30 धावेची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार येणं महत्वाचं आहे. परंतु मॅच मध्ये अगदी पूर्वार्ध आपण पाहिला. पूर्वार्धामध्ये जमवलेल्या धावा आपण पाहिल्या 69. खूप साऱ्या धावा होत्या, डोईजड झाल्या. आणि त्या बनवत असताना मात्र पहिल्या चेंडूवर जी विकेट आली कल्पेश मस्करची, ती खूप काही सांगून गेली. कारण कल्पेशचं मैदानामध्ये राहणं खूप महत्वाचं होतं. तर तो राहिला असता तर या मॅचचं चित्र सुद्धा खूप वेगळं असतं. कारण क्रिकेट हा खेळ अगदी जरतरला क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे आणि जरतर शिवाय क्रिकेट पूर्ण सुद्धा होत नाही आहे. शब्दांची सांगड घालणं, शब्दांची परिभाषा अगदी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची आहे. इथून मात्र आपण पाहू शकाल या वेळेला अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला. परंतु पंचांचा इशारा आमच्याकडे आलाय. अवांतर वाईड आलाय. अगदी बाहेर येणारा चेंडू, बाहेर निघणारा चेंडू पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर मात्र आलाय हा अवांतर वाईड. चेंडू हवेमध्ये अगदी शॉर्ट कव्हरला आपण पाहताय. क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला जातोय आणि फलंदाज मात्र इथून बाद झालाय. आणखी एक धक्का लागतोय. टीम
यंगस्टार नारपोली संघाला Hello. आणखी एक विकेटचं पतन. तर नक्कीच नेक्स्ट मॅच आहे बघा, भारतानं टॉस जिंकला आणि त्यांचा निर्णय अजूनही पोहोचला नाही आणि जर फिल्डिंग असेल तर आपण रेडी राहा. मॅच थोडी वन साईड झाली तर आपण शेखर मान्यवरांच्या सन्मानाकडे वळणार आहोत आणि याच दरम्यान उसरली गावचं दमदार युवा नेतृत्व आणि गावदेवी उसराई चषकाचे यशस्वी आयोजक A1 जोडी उसरले मुकेशजी भगत आणि जितेंद्र भगत साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. तर यस, भाताण आणि जी मॅच आहे बारवई त्यानंतर मॅच होणार आहे उसरले आणि डेरिवली. संघ रेडी ना. विलास खंडागले साहेबांचे इथे आगमन झाले. बॉल टू रन शेखर. हा फटका आपण पाहताय. शेवटचा आता उर्वरित एक चेंडू बाकी आहे. तर सन्माननीय विष्णू ठाकूर साहेब यांचे इथे आगमन झाले. अनंता काठावले, सुभाषजी मुकादम भातनपाडा, वामन गायकर भातनपाडा, अनिलजी मुकादम भातनपाडा आणि गजानन मुकादम साहेब भातनपाडाचे हे आमचे मान्यवर आहेत. तर भातान तुमचा डिसिजन काय, फिल्डिंग आहे का? बारवई आणि भातान नेक्स्ट मॅच लगेच ऑन करणार आहोत आणि मी सन्माननीय CM बोईर साहेब यांना विनंती करेन पुढच्या आपले अतिथी मान्यवर विष्णू ठाकूर साहेब, अनंता काठावले साहेब यांचा आपल्याला सन्मान करायचं. मुकेशजी भगत यांचा सुद्धा सन्मान पेंडिंग आहे आणि आम्हाला आयोजकांकडून ही माहिती मिळाली, त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करणार आहोत. तर विष्णू ठाकूर साहेब आणि अनंता काठावले या मान्यवरांचा इथे सन्मान होणार आहे. शेखर मॅन ऑफ द मॅच. सामनावीर या सामन्याचा ज्यानं खूप चांगला खेळ आपण पाहिला. पूर्वार्धामध्ये अगदी षटकारांची अतिशबाजी आपण पाहिली आणि या स्पर्धेमध्ये पहिली 50 पहिलं अर्धशतक ज्याच्या नावावर राहिलं तो नरेंद्र मस्कर ठरलाय या सामन्याचा सामनावीर. चला फिल्डिंग टीम फिल्डिंग लावून घ्या लगेच. विष्णू ठाकूर साहेब आणि अनंता काठावले यांचा सन्मान होणार आहे आणि त्यानंतर सुभाषजी मुकादम भातनपाडा, वामन गायकर, सुभाष मुकादम. चला जल्लोष आनंद जरूर साजरा करा, आम्हाला मॅच ऑन करायचे. चला आणि एकदा खेळ आवडला असेल तर अनेक वर्ष नारपोलीचं क्रिकेट ज्यानं फुलवलं गाजवलं आणि आज भातांच्या नाईट स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकून सर्वांची मनं जिंकली त्या नरेंद्रसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. येस यायचे नरेंद्र. 14 चेंडू आणि 56 धावांची एक भली मोठी इनिंग. 8 षटकार. नरेंद्र या पण साठी वामनजी गायकर भातनपाडा आणि सुभाषजी मुकादम यांचा आता सन्मान होतो आणि त्यानंतर वामन गायकर साहेब भातनपाडा आपण सुद्धा या, आपला सुद्धा सन्मान होईल. सर्वांना सामावून घेणारे CM बोईर साहेब आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक वामन गायकर साहेब भातनपाडा, अनिलजी मुकादम आणि गजानन मुकादम या दोन्ही मान्यवरांचा सुद्धा सन्मान आम्ही करणार आहोत. अनिल मुकादम आणि गजानन मुकादम. चला नारपोली संघ प्लीज कोऑपरेट, मॅच ऑन करायचे. यस ठीक आहे. बॅटिंग टीम येईपर्यंत थोडं सहकार्य करा. बॅटिंग टीम जेव्हा येईल, जेव्हा बॅट्समन येतील तेव्हा तुम्हाला मैदान सोडावं लागेल. बघा ही लढत नारपोलीने जिंकली, हा आनंद आपण त्यांचा पाहतो आणि फोटो सेशन होतोय. बघा युवा वर्ग, प्रचंड गर्दी, दोन्ही ओपनिंग ब्लास्टर. यस आनंद आपण त्यांचा पाहतोय. अभिनंदन करूया नारपोली टीम. तर नरेंद्रला आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. अनिलजी मुकादम आणि गजानन मुकादम यांचा इथे सन्मान होणार आहे. तर गावदेवी उसराई चषकाचे आयोजक मुकेश भाई भगत यांचं आगमन झाले आणि जितेंद्र भगत यांचं इथे शुभ आगमन झाले, त्यांचं वेलकम सुस्वागतम. नेक्स्ट मॅच लगेच ऑन होईल आणि इथून रूल्स कंटिन्यू असेल का 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये फिनिश करावे लागतील, कारण आज 11 मॅचेस कव्हर करायचे आणि ही इम्प्लिमेंट आता आयोजकांकडून केलं. तर मी सर्व आमचे मान्यवर विष्णू ठाकूर, अनंता काटावले, सुभाष मुकादम भातनपाडा, वामन गायकर, अनिल मुकादम, गजानन मुकादम, भावेशजी कुरंगुले, ग्रामपंचायत सदस्य कांबे यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांचा सुद्धा सन्मान